राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपताच महायुती सरकारचे खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे। दरम्यान आता राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये नेतृत्व बदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहे, कारण भाजप काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटात देखील निवडणूक निकालानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना जोर आला होता। मात्र आता राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागू शकते हे आपण जाणून घेऊयात। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असल्याने भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे। त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच 12 जानेवारी 2025ला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र यावेळी आता भाजपमधून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे। मात्र आता त्यामुळे काँग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या अगोदरच टर्म पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली आहे। अशातच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव झाल्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे सुनील तटकरे आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मोठा फटका बसला, पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं आहे। त्यामुळे सुनील तटकरे यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।